मी मी राजेश जयस्वाल, छत्रपती संभाजीनगर. अविनाश भाऊ मार्डीकर कुठे आहे? उदयांचा मान ठेवण्यासाठी भाऊनी विनंती केली, म्हणून मागच्या करतो वर्षी पावसाळ्यात मुंबईला आंदोलन अविनाश केलं भाऊ होतं. मार्डीकर त्यावेळेस ह्या सरकारनं चपला काढा, सरकार स्टेजवर साहेबांना कोणी चपला घेऊन पाठवलं नका जाऊ. ते शब्द बदलला, त्याचं पालन झालं नाही. तुमच्या सोबत असं हे सरकार करू शकतं, हे सरकार तुमचं सुद्धा नाही, गंभीर नाही. ज्या व्यक्तीने दिल्लीत जाऊन दिव्यांग कायदा मंजूर केला, ज्या व्यक्तीने दिव्यांग मंत्रालयासाठी स्वतःचं सर्वस्व संपवून टाकलं, अशा व्यक्तीकडे लक्ष द्यायला तुम्हाला 6 दिवस लागतात. लाज वाटायला पाहिजे. कुठं आहे दिव्यांग मंत्रालय प्रमुख? त्यांच्या मतदारसंघात मी आहे, त्यांना निवडून आणण्यासाठी मी मरमर केलेली आहे. लाज वाटायला पाहिजे त्यांना. इकडं दिसत नाही. 5वा 6वा दिवस तब्येत खराब होऊ लागली, दिव्यांगांच्या प्रश्नासाठी वेळ नाही. डझनभर खाते घेऊन ठेवले नुसतं खायला. लाज ठेवा. पुढच्या वेळेस तुम्हाला आम्ही दाखवू हिशोब. आम्ही जास्त नाही, पण तुम्हाला पाडू शकतो एवढी आमची संख्या आहे. लक्षात ठेवा. तुमच्या मतदारसंघात साहेब, तुमचा शब्द खाली नाही पडायला पाहिजे, जसा 70 साहेबांचा पडला. त्याच्यासाठी 1 वर्ष आम्हाला करावं लागलं अब्दुल 70 साहेबांमुळं. तसं तुमचं होता कामा नाही. ही तुम्हाला विनंती आहे. परत आम्हाला आंदोलन करायला लावू नका. या व्यासपीठावर प्रकाशजी महाजन मनसेचे पदाधिकारी आलेले आहेत. राठोड साहेब, राठोड साहेब, इकडे माझा हात, मी इकडे उपोषणाला बसलेलो आहे. मी नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातला आहे. मी मोठ्या जबाबदारीनं पुढचा एक गोष्ट तुम्हाला विचारतोय. मी ज्या जिल्ह्यातला रहिवासी आहे त्या जिल्ह्याला कृषी मंत्रीपद आहे. गेली 2-3 दिवस मी कृषी मंत्र्यांशी कॉन्टॅक्ट करतोय. कॉन्टॅक्ट करण्याचं कारण हे गांभीर्य आहे, ज्यासाठी तुम्ही आला. मोठ्या संवेदनेनं तुम्ही ही जबाबदारी हाताळली. मी ज्यावेळेस त्यांना फोन करतोय, फोन घेत नाही आहे. आणि जेव्हा माहिती घेतली तर कृषी मंत्री गेले 2 दिवसापासून महाबळेश्वरला आपल्या कुटुंबासह वेळ त्या ठिकाणी व्यतीत करत आहे. ही कुठली माणुसकीची गोष्ट आहे? या कृषी मंत्री 2 दिवस महाबळेश्वरला आपल्या कुटुंबासह वेळ व्यतीत करताय. आम्ही त्यांच्या खासगी आयुष्याकडे तुमचं लक्ष नाही वेधत आहे, पण राज्यात एवढा गंभीर प्रश्न आहे. दर 15 दिवसाला किती आत्महत्या होत आहे याचं सुद्धा आपण त्या ठिकाणी लक्ष वेधणं कृषी मंत्री पदाची ती व्यावहारिक नैतिक जबाबदारी आहे. पण ते न करता 2 दिवस जर महाबळेश्वरला ते आपला वेळ व्यतीत करत असतील तर त्या ठिकाणी या मंत्रिमंडळाकडून आमच्या बच्चू भाऊंची शेतकऱ्यांच्या प्रतिनिधीची म्हणजेच संपूर्ण शेतकऱ्यांची चेष्टा चालवली काय? दुसरं असं, आपल्या मंत्रिमंडळाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. आपल्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शब्दाचा वचनाचा या ठिकाणी विसर पडू नये, त्या विसर न पडण्याचा हा जागर आहे. याला त्या पवित्र पद्धतीनं संबोधलं पाहिजे. आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना आपण त्याची जाणीव करून द्यावी. राधाकृष्ण विखे पाटलांनी असं म्हटलं की त्यांना पराभवाचं शल्य आहे. माझी विनंती विखे पाटलांना एवढी आहे की पराभवाचं शल्य असतं तर निवडणूक आयोगाकडे गेले असते, अमकं केलं असतं. जसं तुम्ही सुजय दादा विखे पाटील पडले आणि त्याचा आक्रस्ताळेपणा दिल्लीपर्यंत नेला, सुप्रीम कोर्टापर्यंत नेला. हा आक्रस्ताळेपणा आमचा जर असेल तर आठवणीचा विसर पडू नये याचा आहे, जे मुख्यमंत्र्यांनी आम्हाला नमूद केलं होतं. मी ज्या जबाबदारीने बोलतोय राठोड साहेब, मी प्रहार सैनिक आहे, पण विधानसभेला क्रमांक 2ची मतं बच्चू भाऊंच्या नेतृत्वात मी मिळवलेली आहे. आणि ती मिळवलेली पवित्र मतं, बच्चू भाऊंच्या नावानं मिळवलेली ती पवित्र मतं हा प्रश्न विचारतंय. आणि हा माझा निरोप माणिकराव कोकाटे साहेबांना द्या, ज्यांच्या लोकसभेच्या 6 सभा बच्चू भाऊंच्या अनुपस्थितीत मी पार पाडल्याय. त्यांना म्हणावं, तुम्हाला बंडखोर बाकीचे म्हटले होते, पण मी बंडखोर शब्दाला बच्चू भाऊंच्या सूचनेनं पवित्र म्हटलं होतं, इतरांना हरामखोर म्हटलं होतं. त्यांना आठवण करून द्या, बंडखोर चालेल, हरामखोरी करू नका म्हणावं. 2 दिवस महाबळेश्वरला जाण्याऐवजी इथं या प्रश्नाची तड लावा.
6 दिवसापासून पोटात काही नसल्यावर काय होतं याची जाणीव जरा आमच्या बाकीच्या गोष्टी अनालिसिस करताना बघा तुम्ही. आणि बच्चू भाऊंचं वय, इतर कामाचा आवाका मी जवळून बघितलाय. 24 तास या माणसानं कामं केलीत. एका पायाला कायमची सूज आहे. आज डॉक्टर काल म्हणत होते की त्यांच्या किडनीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. असं नका करू राठोड साहेब. आमच्यासाठी फार महत्वाचं आहे 300 लोक वस्तीतल्या या पोराला महाराष्ट्राच्या लेवलला आणून ठेवणाऱ्या या माणसांना अशी दिवस नका दाखवू. कृपया विनंती करतो. 300 लोक वस्ती आहे फक्त माझ्या गावची. त्या गावचा माणूस जर महाराष्ट्राच्या शासनाच्या व्यवस्थेशी डोळ्यात डोळे घालून बोलत असेल, बच्चू भाऊंच्या या कृपेमुळे झालंय. ही माणसं महत्वाची आहे. दुर्लक्षित माणसांसाठी फार महत्वाची आहे. पवित्र विचारानं वनवन करणाऱ्या या माणसाला असं हालाकीवर सोडू नका. शिवाय शिंदे साहेबांनाही निरोप द्या, देवेंद्र फडणवीस साहेबांनाही निरोप द्या. राजकारणात तुम्ही फार हुशार असाल, पण समाजकारणातल्या दुःखामध्ये बच्चू भाऊ इतकं हुशार कोणीच नाही, कोणीच नाही. त्यामुळं तुम्ही मागच्या काळात हात घेतला, बदनामी माझ्या भाऊच्या वाट्याला दिली आणि सगळं सुख तुम्ही उपभोगत आहात. राठोड साहेब, तुम्ही सुद्धा त्या मंत्रिमंडळाचा भाग आहात. इतकी सावत्र वागणूक माझ्या भाऊला देता कामा नये. हा महाराष्ट्र विसरणार नाही. कृपया विनंती करतो तुम्हाला.